छत्रपति शिवाजी महाराज छत्रपति संभाजी महाराज के बारे में आपत्तिजनक टिप्पणी और इतिहासकार इंद्रजीत सावंत को धमकी देने के मामले में तथाकथित पत्रकार प्रशांत कोरटकर फिलहाल फरार है। लेकिन कोरटकर की पत्नी पल्लवी ने अपने पति का मोबाइल फ़ोन और सिम कार्ड साइबर पुलिस स्टेशन में पुलिस को सौंप दिया। फरार कोरटकर को पुलिस पकड़ नहीं पाई है। हालांकि उसका मोबाइल फ़ोन पुलिस थाने लाया गया, जिससे नागपुर पुलिस की भूमिका पर संदेह पैदा हो गया है। चर्चा है कि कोरटकर नागपुर में छिपा हुआ है और पुलिस जानबूझकर उसे हिरासत में नहीं ले रही। जैसे ही पुलिस ने मीडिया को कोरटकर के मोबाइल फ़ोन और सिम कार्ड जब्त करने की जानकारी दी, अगले ही दिन आरोपी प्रशांत की पत्नी पल्लवी कोरटकर सोमवार को साइबर पुलिस स्टेशन पहुंची और मोबाइल फ़ोन सिम कार्ड पुलिस को सौंप दिया। पुलिस ने जाँच के बाद कोरटकर का मोबाइल फ़ोन और सिम कार्ड जब्त कर लिया। नागपुर पुलिस मंगलवार को ये मामला कोल्हापुर पुलिस को सौंप देगी। माननीय सेशन कोर्ट कोल्हापूर यांच्या आदेशाप्रमाणे त्यांनी डायरेक्शन दिलेलं की राजवाड्या जुना राजवाड्या पोलीस स्टेशनला जो कोल्हापूरला गुन्हा दाखल आहे प्रशांत कोरटकरच्या विरुद्ध, त्यांनी मोबाईल सिनियर इन्स्पेक्टर सायबर पोलीस ठाणे नागपूर यांच्याकडे जमा करण्याबाबतचे आदेश दिले होते। त्याप्रमाणे त्यांची पत्नी पल्लवी प्रशांत कोरटकर ही आज येऊन तिने मोबाईल हँडसेट मोबाईल तिने आपल्या पोलिसांच्या ताब्यात दिला। तो SOP प्रमाणे आपण जप्त केलेला आहे आणि तो मान्य न्यायालयात उद्या 2 दिवसात सादर करणार आहोत। SOP नेमकी काय होती, तुम्ही कशी ती प्रक्रिया पार पडली? त्या आदेशाप्रमाणे प्रशांत कोरटकर यांनी स्वतः यांना अपेक्षित होतं म्हणजे महाराष्ट्र शासनाची ती SOP आहे, महाराष्ट्र शासनाची SOP आहे, त्याप्रमाणे आपण तो मोबाईल जप्त केलेला आहे। सर, काय नेमकी प्रक्रिया असते? SOP जरी असली तरी नेमकी प्रक्रिया काय असते ताब्यात घेण्याची? त्याला अनलॉक करून घेतला का? त्याच्यात काही डेटा आहे, काही तपासण्यात आलं का? नेमकं काय काय? नाही, फक्त न्यायालयाने आदेश फक्त तो जमा करून घेण्याबाबतचे होते। त्यामुळे आपण तो त्यामध्ये आत मोबाईलमध्ये काय आहे किंवा डाटा काय आहे याबाबतचे निरीक्षण नाही केलेलं। मात्र न्यायालयाच्या आदेशामध्ये प्रशांत कोरटकर स्वतः येऊन जे आहे ते आपलं मोबाईल सिम कार्ड आपल्याजवळ जमा करावं अशी माहिती जी आहे ती समोर येते। त्यामुळे त्यांच्या पत्नी या ठिकाणी आल्या, अनिवार्य ते येणं होतं असं अपेक्षित। त्यांच्या पत्नीने त्यांच्या प्रशांत कोरटकरचं संमतीपत्र घेऊन आले होते। त्यामुळे आपण संमतीपत्र प्रशांत कोरटकरचं संमतीपत्र घेऊन आले होते। त्यामुळे त्या पत्राच्या आधारे त्यांनी तो मोबाईल जमा केला। ऑडिओ सॅम्पल घेतला का सर? ऑडिओ सॅम्पल त्यांचाच आवाज तर होता, समजा त्यांचा ऑडिओ सॅम्पल घेतला? फक्त मोबाईल जमा करण्याबाबत कोर्टाचे निर्देश होते, त्याप्रमाणे आपण घेतलेलं आहे। संमतीपत्रामध्ये काही कारणे वगैरे सांगितलेली होती का? नाही, संमतीपत्रामध्ये कारणे नाहीत, फक्त आम्हाला म्हणजे नागपूरमध्ये आपण येऊ शकत नाही असं आहे। सर, मोबाईल जो आपण आज घेतलेला आहे तो सील केला आज पंचांसमक्ष आणि उद्या तो सीलबंद पद्धतीमध्येच तिथे सादर करणार, म्हणजे आपण याचा तपास इथे काही करणार नाही? नाही, इथे काही तपास करणार नाही। सील करूनच? हो, सील करूनच आपण SOP प्रमाणे सील करून पाठवलेलं आहे। सिम कार्ड आहे मोबाईल सोबत? सिम कार्डही त्यांनी जमा केले आहे। एक सिम कार्ड? एक सिम। काही डाटा डिलीट केला गेला का याची काही पडताळणी चौकशी केली? त्याबाबतचे कोणतेही निर्देश नसल्यामुळे। सर, कोल्हापूरला केव्हा पाठवला जाणार आहे? कशा माध्यमातून पाठवलं जाणार आहे? आपलं एक इकडून बाय हँड कॉन्स्टेबल पाठवून तो मान्य न्यायालयात सादर केला जाईल। म्हणजे पहिले कोर्टात सादर केलं जाईल? हां, कोर्टात, कारण त्या ऑर्डरमध्ये असं काही निर्देश नसल्यामुळे आपण कोर्टात सादर करू।